जिल्हा परिषदेत यंदा यतीन कदम आणि माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचा भाजपचा निफाड पॅटर्न चर्चेत। विधानसभा निवडणुकीत निफाड मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जिंकला। दिलीप बनकर आमदार झाले। जिल्हा परिषदेला मात्र बनकर यांना महायुतीच्या सहकाऱ्यांचे मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीला महायुती एकत्रित सामोरे जाणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे। स्थानिक पातळीवर मात्र नेमकी याच्या उलट स्थिती आहे। विशेषतः आत्मविश्वास वाढलेले नेते स्वबळाच्या तयारीला लागले आहेत। नाशिक महापालिकेत महायुतीत ऑल इज वेल नाही हे वारे जिल्हा परिषदेतही पोहोचले आहेत। निफाड तालुक्यात यतीन कदम आणि अमृता पवार यांनी भाजपची स्वबळाची तयारी सुरू केली असल्याचे कळते। त्यासाठी उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे। यतीन कदम हे ओझर गटातील माजी सदस्य आहेत। यंदा नगरपंचायत झाल्याने त्यांचा ओझर गट अस्तित्वात नाही। अमृता पवार या देवगाव गटाच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत। या दोन्ही नेत्यांनी येवला आणि निफाड मतदारसंघातील आमदारांशी संघर्ष करून एकहाती निवडणूक जिंकली होती। सध्या देखील या दोघांच्या विरोधात सत्ताधारी आमदारच डावपेच आखत आहेत। ह्या राजकारणाची चाहूल लागल्याने दोन्ही नेत्यांनी त्याला प्रखर उत्तर देण्याची तयारी केली आहे। तालुक्यातील सर्व 10 गटांमध्ये भाजपने स्वबळावर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे। त्यात बहुतांशी गटांमध्ये इच्छुक उमेदवार तयारीत आहेत। भाजपने स्वबळावर जिल्हा परिषदेची निवडणूक करण्याचे ठरवले आहे। त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार दिलीप बनकर यांना हे मोठे आव्हान आहे। भाजपसह अन्य सहकारी पक्ष स्वबळावरची तयारी करत असल्याने यंदा हा निफाड पॅटर्न चर्चेत आहे। यतीन कदम हे दिलीप बनकर यांच्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरले होते। गत वर्षीच्या निवडणुकीतही थेट अजित पवार यांनी हस्तक्षेप करून त्यांना विधानसभेसाठी थांबवले होते। त्याचा फायदा आमदार बनकर यांना झाला। आता जिल्हा परिषदेत मात्र किंगमेकर ठरलेले कदम आमदार बनकर यांना थेट भिडण्याची तयारी करत आहेत। कार्यकर्त्यांची इच्छा आणि दबाव यामुळे निफाड तालुक्यात भाजप स्वबळावर तयारी करत आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारांचा शोध होत आहे। मात्र पक्षश्रेष्ठी याबाबत अंतिम निर्णय घेतील। वरिष्ठ नेते सांगतील तेच अंतिम असेल असे यतीन कदम यांनी सांगितले। माजी सदस्य अमृता पवार यांच्या विरोधात स्थानिक आमदारांकडूनच प्रतिस्पर्धी इच्छुकांना ताकद पुरवण्याचे काम होत आहे। त्यामुळे भाजप स्वबळावर निवडणुकीत उतरावा असा आमचा प्रयत्न असेल असे अमृता पवार यांनी सांगितले। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, निफाड।